फक्त सर्दी झाली ना मला मजबूत एक वेळेस, तर थोडं लो फील होत आहे. त्या सर्दीमुळे सर्दी एकदा आली ना मला मग खूप टेन्शन होतं, आजारी पडण्याचं हे वाटतं. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल, आता उदयपूरला आहे राजस्थानमध्ये. आणि मस्त निसर्ग आजूबाजूला. मी गच्चीवर आलो आहे, आत्ताच जस्ट आलो आहे. आणि सकाळपासून काय घरीच होतो, रूममध्ये होतो, तर असंच पडून बिडून टाईमपास केला. आणि आता वाजले 1 वाजत आलं आहे, 2 वाजत आले आणि गच्चीवर आलो आहे. समोरचा व्ह्यू बघू शकता, काय भारी आहे आजूबाजूला. आणि इथे गाड्या लावल्या खाली मागे आणि समोरचा व्ह्यू बघा काय भारी दिसतं, एक नंबर. आणि हे असं एक डिझाईन केलेलं आहे, तिथे पण आहे व्ह्यू बघा. आणि इथे पण घर आहे, बघू शकता तुम्ही, काय भारी दिसतंय. आपण तिकडून पण राऊंड मारू. चारी बाजूने डोंगरच आहे आणि इथे हे आम्ही जिकडे आहे ना ते पण डोंगरावरच आहे. हे बघा काय भारी आहे, ते रात्री बित्री बसायला मजा येणार आहे. हे बघा त्या साईडला पण जाऊया, त्या साईडला बघूया अजून किती भारी आहे. डोंगर बघा का भारी आहे तो. आणि इथे शेती वाटतं, काय एक्झॅक्टली माहीत नाही काय पण आहे. आणि इथे स्विमिंग पूल पण आहे. अरे वा वाव, काय निसर्ग दिसतोय. संध्याकाळी अजून सनसेट बघायला मजा येईल. आता इथे थोडा वेळ टाईमपास करूया आणि मग नंतर खाली जाऊया रूममध्ये झोपायला. आणि जेवण आणलं तिकडून, बोललो काय परत ते दाखवणार ना, तिकडेच जाऊन परत जेवण घेऊन आलो, घरीच खाल्लं. आणि मग झोपायच्या वेळेस झोपूया. पण निसर्ग एक नंबर भारी वाटतं आहे, तुम्ही पण बघू शकता. वरती गाय माता वाटतं नाही, वरती असं डोंगरावर चढतात ते, मी बघितलं आहे भरपूर वेळा. आणि डोळे पण छोटे होतात, ऊन आहे ना बेकार. बाकी सावलीत गेलं तर थंडी वाजते मजबूत. आत्ता पण 25-26 डिग्री असेल. आणि उन्हात फक्त गेलं तर थोडं गरम होतं, पण खूप भारी वाटतं. आता बघूया पुढे काय प्लॅन आहे. अजून तरी काहीच प्लॅन नाही, रूमवरच आहे आता. तर बघूया आता पुढे काय करायचं आहे. अजून उद्याचा दिवस पण इकडेच आहे, नंतर मग परवा सकाळी निघू किंवा मग दुपारी निघणार आहे मग 10 तारखेला कन्फर्म. तर बघूया आता पुढे काय प्लॅन येतो. हां काय बोलू आता. परत वरती झालो, खाली झोपलो होतो, काहीच नाही करायला. आणि आजूबाजूला कुठेच काय फिरायला नाही, भरपूर लांब येते. आणि बाकी हेच आहे बाजूला, डोंगर बिंगर, बाकी सगळं हेच आहे. अजून काय दाखवणार तर सनसेट होईल मस्त आहे की. सनसेट व्हायला सूर्य पण दिसत नाही. आता वाजले 5:45 वाजत आले. आणि तिथे ट्रॅक्टर चालू आहे, ट्रॅक्टरचा आवाज येत असेल तुम्हाला. तर बघा समोरचा व्ह्यू पण भारी मस्त आला आहे. संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता काहीच प्लॅन नाही आहे. आता बघू, हा ब्लॉग 1-2 दिवस लगातार चालूच ठेवूया, कारण काय दाखवण्यासारखं पण नाही आणि काय चालू आहे ते तुम्हाला सांगत राहील. आता पण परत संध्याकाळी बघू काय प्लॅन आहे. इथे तिकडे राऊंड मारू. झोपून पण अंग वैतागलं. गाडीत असतं ते बरं असतं, ती मेहनत मजा येते. आणि असं झोपून कंटाळा येतो भरपूर. पण भारी आजूबाजूचा व्ह्यू भारी आहे. हा बघा, हा रोड चालला, इकडूनच आलो आपण, ह्या साईडनी ती गाडी गेलेलं त्या साईडनी. आणि हा रोड चालू ताजमहल हॉटेलला. तर आता बघूया पुढे काय होतं. आणि सकाळपासून एडिटिंगच करत होतो, झोपलो नव्हतो. आधीचा जो ब्लॉग आहे ना येण्यासाठी
तो अपलोड करतो आहे. तर अपलोड होईल आता पटकन. जिओ 5G कुठे पण मस्त चालतं. माझं तर बेकार चालतं, कुठे पण जा माझं जिओ 5G एक नंबर चालतं. कुठेही मला अजूनपर्यंत त्यांनी धोका नाही दिला आहे. सगळीकडे चाललं आहे, कुठेही जंगलामध्ये जा, काहीही कर, माझं बरोबर चालतं. आणि आता पण अपलोडिंग टाकलं, 23 मिनटाची व्हिडिओ आहे, काहीतरी भरपूर GBची आहे. फटाफट अपलोड झालं 5-10 मिनटातच. कधी कधी एवढं पटकन होतं ना, कळत पण नाही. आणि आता अपलोड होते, उद्यासाठी शेड्यूल करून टाकलं आहे. आणि आता उद्या 1-2 दिवस टेन्शन नाही. मग आता भेटेल तुम्हाला ब्लॉग. तर सपोर्ट दाखवा आणि लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा. आणि सपोर्ट जेवढं दाखवशाल तेवढं मला अजून उत्साह भेटेल, अजून मी चांगलं करेल ब्लॉगसाठी. आणि काय काय केलं पाहिजे नवीन ते पण सांगा मला, की आहे तसेच ब्लॉग आहे तसंच सेम तसंच पाहिजे असेल तर तसं पण देईल. नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आता बघूया, आता काय प्लॅन तर नाही आहे पुढे काय करायचं आहे. मी परत वरती आलो आहे. आता वाजले 7:30-8 वाजले. आणि असं संध्याकाळचा तुम्हाला व्ह्यू दाखवायला आणला आहे वरती गच्चीवर. आणि तिथे बघू शकता, तिथे लाईटिंग चालू आहे कसली तरी. आणि हा हे डोंगर सकाळी दिसत होतं, सगळं बंद झालं. आणि इथे बघा आता मग तुम्हाला हे आता बघा काय भारी दिसतं. अरे हे हॉटेल आणि समोर पण भारी आहे. आणि इथे हे लाईटिंग चालू आहे तिकडे तुम्हाला दाखवून. हे डोंगर, इथे आपल्या गाड्या लावल्या आहे, तेच काय दाखवणार. बघूया, अजून तर काय प्लॅन नाही आहे, आरामच चालू आहे. आता संध्याकाळी जेवायला जायचं आहे फक्त तिकडे, रात्री तिकडून आणायचं, मग इथे जेवायचं. बघूया काय प्लॅन आहे. आणि ते वरती बघा, ते वरती लाईटिंग दिसते तुम्हाला, तेच. मी गाडीवर आलोय परत. काय नाही, फक्त सर्दी झाली ना मला मजबूत त्या एक वेळेस, तर थोडं लो फील होत आहे त्या सर्दीमुळे. सर्दी एकदा आली ना मला मग खूप टेन्शन होतं, आजारी पडण्याचं हे वाटतं. आणि झोपून पण कंटाळा आला होता. बोललो मार्केटमध्ये जाऊया, जिथेच मार्केट आहे जवळपास, आपण जेवलो होतो तिकडे, तुम्ही आधीच्या ब्लॉग बघितलाच असेल. तिकडे जाऊया, बघूया तिकडे सूप बी भेटलं तर. आणि तुम्हाला पण मार्केट दाखवेल जरा कसं आहे काय आहे इकडे. बघूया आता मार्केटमध्ये, बघूया काय काय भेटतं आहे, सूप भेटतं आहे का नाही. औषध पण घेता येईल, औषध पण घ्यायचं आहे. गाडी आली आहे, बघू मग मार्केटमध्येच भेटूया आपण. मार्केट चालू झालं आहे आता, 8:45 झाले ना, म्हणून जरा मार्केट सगळे बंद आहे. इकडे सूप बघायचं का आहे का, भेटतंय का. लाईट फाटत असेल तर सॉरी, कारण कॅमेरामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. हे काच आहे ना गाडीची, ती खराब झाली आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे पाटी सूप होतं वाटतं, बघतो पाटी सूप बघावं. अरे रिव्हर्स घ्यावा लागेल. ओके, इथे असं आहे, पाणीपुरी, कपड्याचं दुकान. ते हॉटेल आहे, ते दिसतंय ना. आता इथून युटर्न मारायचं आहे, या साईडने युटर्न आहे. गाडी नाही पाठीमागे, तर पटकन घेऊया. इथे गाई माता भरपूर आहे. तिकडे पण स्टॉल आहे कोणता तरी, कमल रेस्टॉरंटमध्ये खाऊया, म्हणजे सूप पिऊया, जरा बरं वाटेल. इथे पार्क करूया गाडी. सूप आला आहे आणि मंचाव सूप मागवला आहे. आणि व्हेज रेस्टॉरंट आहे पूर्ण. आणि मग सूप खाऊया आणि मग गरम गरम निघूया. हे बघा, हे कसं सजवलं आहे, एक नंबर सजवलं आहे, भारी. फायनली मी निघालो आहे, पण सॉरी मी निघालो नाही आहे, म्हणजे मुंबईसाठी निघालो नाही आहे. मी तिकडेच जवळपास सामान वरती सोडायचं आहे.
ताज हॉटेल भरपूर मोठं आहे, तर खालून वरती न्यायचं आहे सामान, तर त्यासाठी छोटी गाडी लागते. तर तिकडे जवळपासच करायचं आहे, 1-2 राऊंड होणार आहे. आतमध्ये व्हिडिओ बनवून दिली तर ठीक आहे, तर मला व्हिडिओ काहीच बनवता येणार नाही, तर मी तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही, सॉरी आत्ताच बोलतो. तर बघूया आता पुढे आतमध्ये व्हिडिओ बनवून देतात की नाही. जिकडे खाली केली तिकडेच भरायचं आहे आणि वरती नेऊन सोडायचं आहे. आता बघूया काय प्लॅन आहे तो. हा व्ह्यू बघा, सकाळी 9:30 वाजले. रात्री तुम्ही व्हिडिओ बघितले असेल. काय टाइमपास करत होतो, नंतर मग तिकडे येऊन घरी झोपलो जेवून बिवून, आणि समोरचा व्ह्यू बघू शकता का भारी आहे. आणि इथेच गाड्या लावल्या होत्या आणि हेच गेट आहे ताजमहल हॉटेलचा, तुम्हाला दाखवलंच असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. व्ह्यू बघा, व्ह्यू भारी आहे इकडचा आजूबाजूचा. तर भेटूया आता पुढे, बघूया व्हिडिओ बनवून देतात की नाही, काय सीन आहे तो. अबे इथे गेट आहे आतमध्ये, तो बघा ती गाडी चालली दिसते. आता मला मोबाईल ठेवायला लागेल. फायनली मी आलोय आणि हा 6 नंबर गेट आहे बघा, दिसतोय तुम्हाला. याच्यातून वरतून सरळ सरळ जायचं आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि इथे गाड्या पार्किंग केल्या, जे आल्या ते खाली करून इकडेच थांबलेले आहे 4-5 2-3 दिवस. आणि इथून सरळ रोड आहे. आणि हा चढण बघा केवढा मोठा आहे. हा भरपूर मोठा चढण आहे हा. आता वरतून गाड्या गेल्या, ते खाली यायची वाट बघतोय आणि खाली झाल्यानंतर मग आपली गाडी वरती जाणार आहे. बघू आता किती वेळ लागतोय. आता वाजले 9:57. आता वाजले 3:25 आणि सकाळपासून 5 राऊंड, हा 5वा राऊंड आहे. वरती जातोय खाली येतो आणि फोन अलाउड नाही आहे अजिबात. फोन जप्त करतात मी असं काय केलं तर, त्यामुळे मला फोन घेऊन नाही जाऊ शकत मी. आणि 5 राऊंड झाले, सकाळपासून वैताग आलाय. म्हणजे सकाळपासून मी इकडेच राऊंड मारतोय आतमध्ये. आणि असा रोड आहे या साईडला, खूप छोटे रोड आहे आणि वरती तर एकदम छोटा आहे, एकच गाडी जाऊ शकते. तरी पण मी कशी तरी घेऊन जातो. आणि छोटासाच रोड आहे, एकच गाडी जाऊ शकते आणि एकच गाडी येऊ शकते, म्हणून इकडे थांबवतात तिकडे त्या साईडला. आणि मग नंतर गाडी वरती आली का मग ते गेटने सोडतात. आणि गाड्या इथे पार्किंग केलेल्या काही तर भरपूर आहे भरपूर. तर आता बघूया किती वेळा फ्री होतोय मी, कळवतो पुढे. 3:30 वाजले, आता बघूया पुढे किती टाइम लागतो अजून. फायनली संध्याकाळ झाली, पण म्हणजे रात्रच झाली. काय आता बोलणार, भरपूर रात्र झाल्या. आणि इथे डॅम चालू आहे आणि समोरचा व्ह्यू बघू शकता रात्रीचा, काय भारी व्ह्यू आहे यार, एक नंबर. हे बिल्डिंग आहे आणि आता हे 6 नंबर गेटच्या बाहेरच उभा आहे. परत वरती बोलवलं आहे जाण्यासाठी, म्हणजे सामान आणायचं वरतून खाली. मोबाईल अलाउड नाही म्हणून व्हिडिओ बनवून घेतो आहे. असं काही आहे बाजूचं निसर्ग. आज खरी पार्टी संपणार आहे आणि बघूया आता पुढे कधी भरते गाडी आणि किती वाजता निघतो आहे. बहुतेक दिवस जाईलच, उद्या सकाळी निघणार आहे बहुतेक असं वाटतं आहे. आज एक गाडी भरून निघणार आहे पुढे 407. तर बघूया पुढे काय होतं आहे. आणि मस्त निसर्ग जाताना पण भेटणार आहे. मी गाडीवरच झोपलो आणि संध्याकाळी व्हिडिओ बघितली होती तुम्ही. किती 7:30 वाजले होते, 7 काहीतरी अंधार झाला होता. आणि त्यानंतर पण अजून भरपूर राऊंड मारले, 7-8 राऊंड झाले वरती खाली. फायनली तिकडचं पॅकअप झालं आहे आणि मोठी आयशर गेले तिकडे भरायला, जास्त सामान आहे तिकडे. फायनली ती पॅक होऊन ती निघेल बहुतेक. मी भरून आणलं आहे जेवणाचं सामान, तर ते इथे खाली होणार आहे. इथे भरपूर आतमध्ये कॅटरिंगचं चालू आहे आणि मग इथेच आपली पण लोड होणार आहे, मग आपण पण इथून निघणार आहे. माझी बॅग सगळं रूममध्ये आहे, तर रूममध्ये जावं लागेल, जरा फ्रेश व्हायला लागेल.
आणि मी असंच झोपलो आता थोडा वेळ. सकाळपासून धावपळ चालू आहे. आता असंच बाजूला आहे आतमध्ये गेटच्या बाहेर व्हिडिओ नाही बनवू शकत. सांगितलंच असेल तुम्हाला, मी आतमध्ये गाडीमध्ये बनवतो आहे, तर इथे अलाउड नाही खरं तर आतमध्ये बनवतो आहे. आणि लाईट चालू केली आहे गाडीची, त्यातून ब्लॉग बनवतो आहे. आणि मजबूत थंडी आहे बाहेर, खूप बेकार थंडी. अजून पण हातबीत थंड झाले माझे. थोडं तरी बाहेर गेलं ना एकदम थंडी वाजते मजबूत होते. 18-19 डिग्री आहे काहीतरी, अजून कमी वाटते मला तरी त्या मानाने. आणि बघूया आता किती वाजता भरते आणि किती वाजता निघते. आता वाजले 2 वाजले आणि सकाळपर्यंत मला असं वाटतं भरेल सगळ्यांची. 6 वाजता आम्ही काहीतरी निघू. तोवर तर झोपूया गाडीतच किंवा रूममध्ये जाऊया. कसं होतं काय करायचं ते बघू. आणि जेवढं लवकर होईल तेवढं निघूया आपण कसं काय. तर बघूया आता, तुम्हाला याच ब्लॉगमध्ये कळेल मी किती वाजता निघणार आहे. आणि जेव्हा निघेल तेव्हा हा ब्लॉग एंड करेल. मग ते निघायच्या वेळेस नवीन ब्लॉग चालू करेल. आता थोडा वेळ झोपतो आणि थोडं फ्रेश पण होईल. आणि मग निघायच्या वेळेस झोप येणार नाही आणि लगातार मग निघून जाऊया फटाफट. आता थोडा वेळ बघूया, झोपूया आता. तर आता बघू किती वाजता निघतोय काय, तुम्हाला अपडेट करेलच. आईफोन पसंद है उसको? बोला यार कोई भी गजब का उड्या मारतात यार, काय माकड आहे यार हे. इकडे पण 2 आहे. काय बसलाय बघ आपण. अचानक कुठून आले एवढे सगळे जण. हा बघा गेट पे देखो ना. फायनली गाडी लोड झालेली आहे आणि एवढं सामान भरलंय आणि वजन काहीच नाही एवढं. आणि शेवटी तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल की मी माकडाची व्हिडिओ टाकली होती की एवढे मोठे माकडे होते. मी पहिल्यांदा एवढे मोठे माकडे बघितले आणि कलर पण त्यांचा वेगळा होता, व्हाईट कलर. मी पहिल्यांदा बघितले असे. आणि नंतर मग गाडी पण बघितली, पूर्ण पॅक भरली आहे. हलकंच वजन आहे, त्यांचं काही जास्त वजन नाही. आणि भरून आता मग निघालोच होतो, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे इथे. कचऱ्यावरून जरा प्रॉब्लेम झाला आहे हॉटेलमध्ये. असं रोजचंच असतं, कचरा कोणी टाकायचं येते, लय झंझाट येते, त्यामुळे थांबवलं आहे. आणि आता वाजलं आहे 11:30. अजून पण मी इथेच आहे. झोप पण नाही झाली, झोप पण येते मला. काय करायचं काहीच कळत नाही. आता रूमवर जायचं आहे, रूमवर फ्रेश होऊया, आंघोळ करूया, मग आपल्या सफरला सुरू करूया. बघूया आता पुढे किती वाजता निघतोय काय होतं. अजून तरी इथेच आहे, लवकर सोडलं पाहिजे. फायनली मी घरी आलो लोडिंग करून, तुम्ही पाठची व्हिडिओ बघितली असेल. आणि फ्रेश झालो. आता मी निघतो आहे कारण चेकआउट पण आहे, झोपू पण नाही शकत आता. आणि डोळ्यावर झोप नाही आहे आता तरी, सध्या तरी. बघू जाताना रस्त्याने झोप आली तर झोपेल, ते पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि माझी ही जर्नी कशी वाटते आणि माझी ट्रिप कशी वाटते हे नक्की सांगा मला. मी आवडत असेल, माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. मी व्हिडिओ टाकले तर नोटिफिकेशन येईल तुम्हाला. आणि एक दिवस गॅप करून मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकतो आहे. फक्त तेवढं हे करा, कारण एडिटिंग हे करण्यासाठी. आणि बघूया आता इथून किती वेळ लागतो मुंबईला जाण्यासाठी. आणि आता वाजले 12:30. तर पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला कशी माझी जर्नी, कितपर्यंत मुंबईला पोचतो आहे, काय होतं आहे ते. तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.